श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, पुढचे काही तास तुमच्या आयुष्यात असा एक भयानक भूकंप घेऊन येणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्या गोष्टीला तुम्ही भूतकाळात काढून टाकलं होतं, तीच गोष्ट आज तुमची शांतता हिरावून घेण्यासाठी थेट तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. आकाशातील ग्रहाची चाल इतकी क्रूर झाली आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. जर आज तुम्ही सावध झाला नाही तर एक अशी मोठी घटना घडणार आहे जी तुमचे संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदलून टाकू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या अगदी जवळची विश्वासातील माणसे तुमच्या पाठीमागे असा काही भयंकर गेम खेळत आहेत जो समजायच्या आत तुमच्या सर्व काही खेळ खल्लास होऊ शकतो. ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवलाय तेच आज तुमचा घात करायला तयार आहेत. नक्की असं काय घडणार आहे तुमच्या सोबत? कोणता तो धोका आहे जो गुपचूप तुमच्या दिशेने चालून येतोय आणि या संकटातून वाचवण्याचा एकमेव गुपित मार्ग कोणता आहे? हे जर आज तुम्ही दुर्लक्षित केलं तर आयुष्यात फक्त पश्चाताप उरेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सोडू नका. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आकाशातील ग्रहाची हालचाल नेहमीच आपल्या आयुष्यावर खोल प्रभाव पाडत असते, पण सध्या ग्रहाचे बदलणारे स्थान एका मोठ्या आणि न दिसणाऱ्या संकटाचे स्पष्ट संकेत देत आहे. भूतकाळात तुम्ही ज्या गोष्टी कायमच्या गाडून टाकल्या होत्या, ज्या रहस्यांना तुम्ही आयुष्यातून मिटवून टाकलं होतं, तीच रहस्य आता पुन्हा एकदा डोके वर काढणार आहेत. शांत दिसणाऱ्या या वातावरणात पाठीमागे एक अदृश्य वादळ हळूहळू आकार घेत आहे आणि ते थेट तुमचे दार ठोठावण्याच्या तयारीत आहे, ज्याची पुसटशी कल्पनाही सध्या तुम्हाला नसेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, ग्रहाची ही वक्री आणि वक्रदृष्टी तुमच्या संपूर्ण आयुष्यात एक असा भयंकर क्षण आणणार आहे जिथे सर्व काही सुरळीत आणि शांत चालले आहे असे वाटत असतानाच अचानक तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्ही भूतकाळात नकळत केलेली एखादी चूक किंवा तुमच्या मनात वर्षानुवर्षे जपून ठेवलेली एक मोठी भीती आज थेट तुमच्या समोर उभी ठाकणार आहे. हे संकट केवळ तुमचे मानसिक संतुलन बिघडवणार नाही, तर तुम्हाला अशा वळणावर आणून सोडेल जिथून मागे फिरण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या येणाऱ्या काळात तुमच्या मनात एक अनाकलनीय दडपण, भीती आणि तीव्र अस्वस्थता सातत्याने राहील. आकाशात निर्माण झालेले हे ग्रहाचे भीषण चक्र टाळणे कोणाच्याही हातात नाही, पण या येणाऱ्या वादळाला आणि भूतकाळातील रहस्यांना पूर्ण ताकदीने सामोरे जाण्याची मानसिक तयारी तुम्हाला ठेवावीच लागेल. अन्यथा एका क्षणात तुमचे आयुष्य अशा दिशेने निघून जाईल जिथे फक्त पश्चाताप आणि अंधार शिल्लक राहील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या लोकांवर तुम्ही आजवर डोळे मिटून आंधळा विश्वास ठेवला, ज्यांना तुम्ही तुमचे स्वतःचे मानले, तेच लोक जर अचानक बदलले आणि तुमच्या पाठीत खंजीर उपसणार असतील, तर सध्या ग्रहाची अशी काही अत्यंत अशुभ आणि घातक युती होत आहे जी तुमच्या अगदी जवळच्या विश्वासातील माणसाचे खरे आणि अत्यंत भयानक चेहरे तुमच्या समोर आणणार आहे. ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तेच आज तुमचा घात करायला सिद्ध झाले आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या अवतीभोवती असणारी, तुमच्याशी गोड गोड बोलणारी आणि तुमच्या पाठीवर हात फिरवणारी हीच माणसे पाठीमागे तुमच्या विरोधात अत्यंत गुप्त आणि भयानक कारवाया रचत आहेत. ग्रहाच्या प्रतिकूल प्रभावामुळे तुमची फसवणूक करण्याची आणि तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची एक भयंकर योजना आखली जात आहे. त्यामुळे आजच्या या काळात आजूबाजूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवण्याची आणि सतर्क राहण्याची प्रचंड गरज आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचे डोळे आणि कान पूर्णपणे उघडे ठेवा, कारण तुमचा मुख्य शत्रू कुठून बाहेरून किंवा अनोळखी गोटातून येत नाही, तर तो तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळातून, तुमच्या घरातून किंवा मित्रामधून चालून येत आहे. ग्रहाच्या या भयानक सावटाखाली तुम्ही अत्यंत भावुक होऊन घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचे आयुष्यभर कमावलेले सर्व काही पणाला लागू शकते. हे कायम मनात कोरून ठेवा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तुमची वर्षानुवर्षाची कष्टाची संपत्ती, साठवलेला पैसा, समाजात कमवलेली
असलेली मान प्रतिष्ठा एका क्षणात हातातून निसटून जाऊ शकते. हा ग्रहाच्या एका अशुभ सावटाचाच एक अत्यंत गंभीर भाग आहे. ग्रहाची बिघडलेली चाल तुमच्या आर्थिक स्थितीवर असा काही आघात करणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रचंड अस्वस्थता, अविश्वास आणि भयंकर भीतीचे सावट पसरणार आहे. एका क्षणात सगळं काही संपून जाण्याची ही वेळ ठरू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, एखादा मोठा आर्थिक व्यवहार करताना, नवीन गुंतवणूक करताना किंवा कुणालाही पैसे देताना झालेली लहानशी निष्काळजीपणाची चूक तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकते. ज्या रस्त्यावर तुम्ही अत्यंत विश्वासाने आणि निर्धास्तपणे चालला आहात, तिथे ग्रहाची प्रतिकूल स्थिती एक असा मोठा आणि खोल खड्डा तयार करत आहे, ज्यामध्ये पडल्यास बाहेर येणे अशक्य प्राय होऊन बसेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, कोणत्याही कागदपत्रावर, करारावर किंवा व्यवहारावर न वाचता स्वाक्षरी करण्याची चूक या काळात मुळीच करू नका. कोणाच्याही गोड बोलण्याला किंवा भूलथापांना बळी पडला तर त्याचा भयंकर पश्चाताप आणि प्रचंड मोठा आर्थिक फटका तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीर्घकाळ सहन करावा लागेल, ज्यातून सावरणे सोपे नसेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या तीव्र, क्रूर आणि विनाशकारी हालचालीमुळे तुमच्या मनात प्रचंड अस्वस्थता आणि नात्यातील दुरावा परकोटीला पोहोचू शकतो. शनी आणि मंगळाची अत्यंत अशुभ नजर थेट तुमच्या कौटुंबिक सुखावर आणि नात्यावर पडत असून तुमच्या घरातील शांतता आणि आनंद पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. घरात अचानक निर्माण होणारे हे वादळ तुमच्या मनाचे आरोग्य हिरावून घेईल. वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या नात्याला तुम्ही आजवर प्राणापलीकडे जपायला प्रयत्न करत आहात, ज्या नात्यासाठी तुम्ही स्वतःला विसरलात, तेच नाते आता तुम्हाला आतून घुसमटून टाकणारे ठरेल. भूतकाळातील एखादे लपलेले धक्कादायक सत्य अचानक सर्वांसमोर उघडकीस आल्यामुळे तुमच्या घरात प्रचंड तणाव, संशय आणि भीतीचे भयानक वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात रागाच्या भरात उच्चारलेला एकही चुकीचा शब्द किंवा घेतलेला एक आक्रमक निर्णय तुमच्या नात्यामध्ये कधीही न भरणारी कायमची दरी निर्माण करू शकतो. ग्रहाच्या या भयानक प्रभावाखाली हे पेटलेले वादळ शांत होणार की आणखी भयंकर रूप धारण करून संपूर्ण कुटुंब विस्कळीत करणार, हे केवळ आणि केवळ तुमच्या संयमावर आणि हुशारीवर अवलंबून असेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, अखेर तो भयंकर क्षण येऊन ठेपला आहे, जिथे ग्रहाची ही अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परीक्षा तुमच्या सहनशीलतेचा, धैर्याचा आणि आत्मविश्वासाचा शेवटचा अंत पाहणार आहे. महादशा आणि ग्रहाचे हे वक्र भ्रमण तुमच्या डोक्यावर अशा काही मानसिक ताण आणेल, ज्यामुळे मानसिक खचणे आणि आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष होण्याचा मोठा धोका निर्माण होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात अचानक उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधी, डोकेदुखी किंवा मानसिक त्रासाकडे किरकोळ समजून दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी अत्यंत घातक किंवा जीवघेणे ठरू शकते. मनात दाटलेली भीती आणि एकाकीपणाची भावना तुम्हाला आतून पूर्णपणे कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला सर्व जगापासून वेगळं पाडेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, ग्रहाचा प्रकोप कितीही भयंकर असला तरी ह्या अंधाराच्या गर्तेतून बाहेर पाडण्याचा एक कुपित प्रभावी मार्ग अजूनही तुमच्यासाठी शिल्लक आहे. या येणाऱ्या संकटाला घाबरून पळ काढण्यापेक्षा किंवा खचून जाण्यापेक्षा तुमच्या राशीची खरी ताकद ओळखा, संयम ठेवा आणि योग्य उपायाची ढाल पुढे करून या आव्हानांना पूर्ण ताकदीने सामना करा. वृषभ राशीच्या जातकांनो, ग्रहाचा हा भयंकर प्रकोप आणि येणाऱ्या महासंकटाची तीव्रता कमी करण्यासाठी आजच्या आज एक अत्यंत प्रभावी आणि गुपित उपाय करा. आज संध्याकाळच्या वेळी मंदिरात किंवा घरात देवी संतोषी माता आणि महादेवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. त्यानंतर तांब्याच्या पात्रात जल भरून त्यात थोडे अक्षत आणि लाल फुले टाकून शिवलिंगावर अर्पण करा. यासोबतच एखाद्या गरजू व्यक्तीला लाल वस्त्र, लाल मसूर डाळ किंवा लाल रंगाच्या फळाचे दान करा आणि ओम नमः शिवाय किंवा जय शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करा. हा छोटासा उपाय तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक ढाल तयार करेल, ज्यामुळे ग्रहाचे अशुभ प्रभाव नष्ट होतील आणि येणारे मोठे संकट टळेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या बदलत्या चाली आणि तुमच्या आयुष्यावर होणारे भयंकर परिणाम वेळेवर जाणून घेणे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी
तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे रोजचे अचूक राशी भविष्य ग्रहाचे अशुभ प्रभाव टाळण्यासाठीचे सोपे उपाय आणि आयुष्यातील संकटापासून वाचवणारे मार्गदर्शन हवे असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बाजूला दिलेले बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही कोणतीही महत्त्वाची माहिती चुकवणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमची एक सबस्क्राईब आम्हाला तुमच्यासाठी असेच अचूक आणि मार्गदर्शन करणारे व्हिडिओ बनवण्यासाठी मोठी ताकद देते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातील माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या येणाऱ्या संकटापासून सावध राहू शकतील. खाली कमेंट बॉक्समध्ये जय संतोषी मा किंवा हर हर महादेव लिहून आपला पाठिंबा नक्की दाखवा. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोडलेले राहा.